किती वाजलेत? किती बदललीस मानसी. मानसी, ह्याला उद्धटपणा म्हणतात हा. मानसी, तुझ्याशी बोलतेय मी. विल यू प्लीज रिप्लाय? इम्पॉसिबल. मी तुझ्याशी बोलतेय. वेडी आहे मी इकडे बोलत बसायला? पण मला तुझ्याशी बोलायचं नसेल तर? बोलावंसं वाटत नाहीये का? बोललीस तर खरं बोलशील म्हणून बोलायचं नाही? मला लप्पाछप्पी आवडत नाही आणि मी ती करतही नाही. दॅट्स व्हेरी गुड. मग सांग, आता इतका वेळ कुठे होतीस? आज तर कुठलं ऑपरेशनही नव्हतं तुला. विक्रांत बरोबर होते. लाज नाही वाटत तुला मानसी? मी जर काही चुकीचंच वागले नसेल तर लाज कशाची वाटायची? तुझ्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर तू रात्री अपरात्री फिरतीयस, हे चुकीचं नाहीये? हा तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला, जो नेहमीच तू तुझ्या सोयीप्रमाणे बदलत असते. आताच बघ ना, मी कशासाठी गेलीये हे जाणण्याऐवजी तू तुझा स्टॅम्प मारून मोकळी झालीस. ओके फाईन. मग आता मला सांग, तू कशासाठी गेली होतीस? आणि जरी विक्रांतने तिकडे बोलवलं असलं तरी ती त्याची चूकच आहे ना? त्याने मला बोलावलं नव्हतं आणि मी सुद्धा त्याला बोलावलं नव्हतं. आमची भेट हा योगायोग होता. क्या बात आहे. वाव. पण खरं तर मी त्याला भेटायलाच गेले होते, कारण मला त्याची बाजू जाणून घ्यायची होती. मग आता तू त्याच्याच बाजूने बोलणार असशील? मी त्याच्या नाही, मी सत्याच्या बाजूने बोलणार आहे. तुझी बाजू खरी नव्हती तरी ती कशी खरी आहे हे सांगायला तू मुद्दाम मला बोलावलंस. पण त्याने तसं काहीच नाही केलं, कारण त्याची बाजू खरंच बरोबर होती. मग आता या सगळ्याचं तात्पर्य काय? डिवोर्स घे आणि मोकळी हो. शट अप मानसी. शिक्षा म्हणून नाही, पण निदान स्वतःची लाज वाटत असेल तर त्या लाजे खातर तरी. मानसी, बिनबुडाचे आरोप ऐकून मी डिवोर्स घ्यायला मूर्ख दिसते का? मूर्ख नाही, नाही, तू मूर्ख नाहीच आहेस. यू व्हेरी स्मार्ट. दॅट्स इट. मानसी, अजून एक शब्द बोलायचा नाही. दॅट्स इट. जे काही समजायचं होतं ना ते आता समजलंय मला. कोण आपल्या बाजूने, कोण विरुद्ध आहे, कोण निष्ठावान आहे आणि कोण गट बदलू आहे ना, हे समजल्यावर खेळ खेळायला मजाच येते. जो खेळ आता मी खेळणार. सो यू जस्ट वेट अँड वॉच. ठीक आहे कॅलेंडर. गीता, 18 तारखेवर खूण कर. हो की 18 तारीख. बघता बघता तारीख आली की जवळ. हो, अजून आपली काहीच तयारी नाही. जुनी झबली काढायची, धुवून ठेवायची व्यवस्थित, आणि ती पाळण्यावर टांगायला खेळणी असतात ना, आठवत आहेत ना, पोपट चिमणी वगैरे. मी पण नवीन खेळणी घेऊया ना. तुम्हाला सगळे बाजारात गेल्यानंतर ती खेळणी आणि कपडे पाहिलं ना की आपणही लहान असायला हवं असं वाटू लागतं. आता का आम्ही लहानपणी ज्या खेळण्याने खेळायचो तो कसली होती ती काळी कुट्ट मिटकुट अशी सगळी. आणि आजकालच्या मुलांची काय खेळणी असतात. ती खेळणी उडतात काय, ती पळतात काय, ती बोलतात काय. अरे हो, पण त्या बोलणाऱ्या खेळण्याची किमती बघितल्या की आपली बोलती बंद होते. त्याचं काय? म्हणून जुन्या गोष्टी जपून ठेवाव्या असं म्हणतात, जसं आपला पाळणा. मला फोन आलाय बहुतेक. हॅलो. हा, ए ए ए नाही, मला सुद्धा बाहेरून कोणतरी हाक मारतय. कोणालाही फोन आलेला नाही आणि कोणी तुला बोलवलेलं नाही. बसा तिकडेच. वा, पाळण्याचा विषय निघाला की तिघांची पळापळ होते. कुठला पत्ता बित्ता हवाय का तुम्हाला? काय वाट चुकलाय का? तुझ्याच होणाऱ्या बाळाची तयारी करतोय आम्ही इथे. आणि नुसतं थांबू नकोस, गप्पा पण मार. मी काय बोलणार, म्हणजे मला असं वागतं तसं काय माहितीच नाही, त्याचा काही संबंधच नाही. हो, म्हणजे तुम्हाला अनुभव आहे ना. अनुभव नाही म्हणून सांगतोयस? अरे रोज बाळणपण बघणारा तू आणि अनुभव नाही सांगतोयस काय?
ठीक आहे बोला. अरे विषय होता बाळाच्या कपड्यांचा. बाळासाठी जुनी झबली वापरायची का नवीन कपडे? हां ती जुनीच हवी. म्हणजे बाजारात डायपर्स आहेत पण लंगोटच बरा, कारण बाळाच्या त्वचेसाठी चांगलं असतं ते. बेस्ट म्हणजे पोराला लंगोट बिंगोट काही घालायचे नाही, असाच मोकळा सोडायचा. नाही मला ना विजयचं लहानपण आठवलं. या मुलाला घरात कधी खेळायला आवडलं नाही. कायम दाराला लावलेली फळी त्याच्या बाहेर हात टाकून हा उभा राहायचा. तेव्हाही बाहेर असायचा आणि आताही कायम घराबाहेर. माई नानू मामाचं तसं काय होतं ग ते? नानू नाही माई तू काही बोलूच नकोस, मी सांगतो. काय लहानपणी मी अतिशय हुशार, समंजस आणि सगळ्यांचा अत्यंत लाडका असा होतो. आणि तेच गुण आजपर्यंत मी जपून ठेवले बरं का. हा. नाही तू लाडका आहेसच रे सगळ्यांचाच. बरं ते कालच त्या महिला ज्येष्ठ नागरिक संघ आहे ना तो, त्यातनं फोन आला होता सगळ्या आज्यांचा. नानू कधी येणार असं विचारत होत्या, बऱ्याच दिवसात आला नाही हा. हे बघ मोन्या, विषय बदलू नकोस. लहानपणी चड्डी बांधायला तुला मी शिकवलं. भांडण नको, गंमत चालली आहे ना, भांडण नको. आणि हो बाळणपणानंतर मोनिकाला खोली कुठली देऊया? बघा कुठल्याही खोली ठेवा पण तिथे उजेड पाहिजे, पूर्वीसारखा अंधार नको. अरे पूर्वीचं हे नको, पूर्वीचं ते नको. मग असं करा, बाळ जन्माला आलं ना की त्याच्या हातात एक मोबाईल आणि एक इंटरनेट घेऊन द्या. इंटरनेटवर स्वतःच मॉलिश करून घे. आपली गरजच काय. किती हुशार आहे, असा पाहिजे डोकेबाज. ए विक्रांत, तू बाबा होणार आहे, जरा हस ना, हस. समजा आपण डिवोर्स फाईल केला तर काय परिणाम होतील? ते तुमची बाजू किती भक्कम आहे यावर ठरेल. पण माझी बाजू तर भक्कमच आहे. असं नुसतं म्हणून उपयोग नाही. त्यातून तुम्ही तुमच्या घरच्यांसमोर जे काही बोलून बसलायत त्यानंतर तर तुमच्या बायकोचं पारडं अधिक जड झालं. आणि तिला जर हा डिवोर्स नको असेल तर ती तुमच्यावर कुठलेही प्रत्यारोप करू शकते. म्हणजे इम्पॉर्टन्सी, खोटं बोलणं किंवा लूज कॅरेक्टर असे. व्हॉट? म्हणून शब्दांना जास्त महत्त्व असतं. म्हणजे बघा ना, आपण वादाच्या दरम्यान कधीही कुठेही उच्चारलेला शब्द कसाही किंवा कधीही पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. म्हणजे बघा, तुम्ही म्हणाला होतात ना की आपल्यात काही संबंध नसेल तर हा मानसिक छळ म्हणून सिद्ध होऊ शकतो. आणि तुम्ही मान्य केलं होतं होणारं मूल तुमचं आहे म्हणून. असं म्हटल्यावर मग काय म्हणणार ना. हो पण ते बोलण्यामागचा माझा उद्देश वेगळा होता. मनातले उद्देश, कल्पना जर बॉन्ड पेपरवर घेऊन सही शिक्का मारता आला असता ना तर बरं झालं असतं. पण तसं अजून आपल्याकडे होत नाही. मी समजलो नाही. मनातल्या गोष्टींचा जर कोर्टात वापर झाला असता तर प्रत्येक गुन्हेगारानं खून केल्यानंतर म्हटलं असतं मला मारायचं नव्हतं. पण मग आता शहाणपणा यातच आहे की तुम्ही केस उभीच करू नका. ती तुम्ही म्युच्युअली बोलून आपापसात सोडून टाका. आणि तिने जर ऐकलं नाही तर? समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, कारण तिनं यासाठी तुमचं ऐकणं गरजेचं आहे. आणि जर ती तुमचं ऐकत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशी एखादी व्यक्ती शोधा की जिचं ते ऐकून घेईल. पण म्युच्युअल डिवोर्स हाच एक उत्तम पर्याय असं मला वाटतं. हॅलो, कुठे आहेस? आता हॉस्पिटललाच निघाले होते. सॉरी, आज थोडा उशीर होईल. नाही इट्स ओके. मी बोललो वकिलांशी. मग काय म्हणाले? त्यांचं म्हणणं आहे की डिवोर्स जर म्युच्युअली झाला तर जास्त सरळ आणि सोपं होईल. मग आता मलाच तिच्याशी बोलावं लागेल. मी आजच. आज नको. का? ऍक्च्युली काल रात्रीच आमच्यात थोडे वाद झाले आणि इतक्यात ती शांतपणे कुणाचं ऐकून घेईल असं वाटत नाही मला. इनफॅक्ट तिच्याशी साधं बोलायला गेलं तरी वाटेल तशी बोलायला लागेल या अवस्थेत आहे ती. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काय म्हणाली आठवतंय ना?
मला वाटतं तुम्ही न आलेलंच बरं. तिचा मूड अगदीच वाईट आहे. हो, पण तिच्याशी बोलावं तर लागेलच. आणि तेही तिने कुठलंही पाऊल उचलण्याच्या अगोदर. पण कधी? आज. नाही, आणि आजच मी घरी येतोय. फक्त आजी आजोबा समोर नकोयत, कारण त्यांच्या समोर बोलता नाही येणार. आय नो. किंवा तू तिला बाहेर कुठेतरी घेऊन येऊ शकशील का? आज तर इम्पॉसिबल आहे. हां, पण एक गोष्ट होऊ शकते. आजी आजोबा आज बाहेर जाणार आहेत, त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीये. ओके. कधी निघतायत? हा, आता तयारी चालली आहे, म्हणजे तासाभरात निघतील ते. ओके, बाय, सी यू. बाय. कोण होतं ते? हॉस्पिटलमधून फोन होता. इतका वेळ? नाही म्हणजे ऑपरेशन कसं करायचं हे समजून सांगत होतीस का? मला उशीर होतोय, निघते मी. अहो चला आता, किती उशीर. हो, आलो 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 आलो. पत्रिका घेतलीत का? हो आणि फोटो हो, आणि तिची सर्टिफिकेट? सगळं घेतलंय. चला. अहो मग काय एवढा उशीर? तिथे वेळेवर जावं लागतं, नाही तर चांगली चांगली मुलं जातात हातून, असं केळकर बाई म्हणत होत्या. असं काही नसतं ग. जिच्या नशिबी जो लिहिलेला आहे ना, तोच तिला मिळतो. हे सगळं बोलायला ठीक आहे, पण केळकर बाई 2 तास उशिरा पोचल्या म्हणून त्यांची मुलगी आज भारतात आहे, नाहीतर ती युकेत असती. बरं, चला चला आता. हो, निघालात कुठे? हं? मोनाला सांगितलं का? अरे हो, मोनिका, ए मोनिका. अगं बाई, तुम्ही? नमस्ते. या या. अगं चहा टाक. हो हो. थांबा आजी, तुम्ही बाहेर निघालात का दोघं? नाही म्हणजे जायचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी मोनिकाला भेटायला आलोय. असू दे. तशी आपली सुद्धा बऱ्याच दिवसात भेट झालेली नाही. आमचं काय, आज नाही जाता आलं तर नंतर जाऊ. मोना, ए मोना. काय आहे, मोनिकाला एकटीला बसून कंटाळा येतो. एकदा बाळ हातात आलं ना की मग बिझी राहील, तोपर्यंत थोडा कंटाळा यायचा. बघितलंस मुना, हातातलं काम सोडून जावई बापू तुला भेटायला आले. वाव, रिली? बसा बसा ना. हा, चल आपण आज जाऊ, त्यांना गप्पा मारू दे. काय झालं विक्रांत? वाट चुकलास की काय? नक्की माझीच आठवण आली आहे ना? की विक्रांत अजून नाही आला? कुठे जाणार होता का तो? हो, वकिलांकडे जाणार होता. तरी बराच वेळ झाला अजून. येईल तो. आणि हां, मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. आज हॉस्पिटलमध्ये 2 नवीन केसेस येणार आहेत. दोन्ही केसेस खूप क्रिटिकल आहेत, त्यामुळे आपल्याला जरा जास्त काळजी घ्यावी लागेल त्यांची. म्हणूनच मला विक्रांत इथे हवा होता, म्हणजे काही गोष्टी नीट प्लॅन करता आल्या असत्या. तर आता विक्रांतला माहिती आहे, आणि असं काही असेल तर त्याची सगळी पूर्वतयारी तो नेहमीच करतो. अजून कसा आला नाही? आणि कुठलीही महत्त्वाची गोष्ट असेल ना, तर विक्रांत नीट प्लॅन केल्याशिवाय काहीही करत नाही. विक्रांत घरी तर गेला नसेल ना?
नाही नको, प्रत्यक्ष जाऊया. मला काळजी आहे ना ती विक्रांतची. कारण सध्या तो ज्या परिस्थितीतनं चाललाय ना ते बघता. आत्या मी निघते. मानसी, सॉरी आत्या, पण एक अर्जंट काम आठवलं मला. मी प्लीज निघू? मानसी अगं मी बोलतेय तुझ्याशी पण. बरोबर आहे आत्या, बट राईट नाव आय एम व्हेरी सॉरी. मला अर्जंटली निघावं लागेल. मी निघते. मी काय म्हणतेय, आपण जरा पटकन जाऊन येऊया ना. हो हो ते काम एकदा होणं महत्वाचं आहे. हो. तुम्ही बसा बोलत, आम्ही जर जाऊन येतो. आम्हाला जरा विवाह मंडळात जायचंय, मनूचं नाव नोंदवायचंय. हिला जसा हुशार नवरा मिळाला तसा मनूला पण मिळायला हवा ना, म्हणून. मिळेल, नक्की मिळेल. हो, नक्कीच मिळेल. तुम्ही बसा हा, आम्ही येतो जाऊ. आता शहाण्या बाळाचा मुखवटा काढलास तरी चालेल. खरा चेहरा लाव आणि बोल. फाईन. सरळ मुद्द्यावरच यायचं झालं तर मी म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स बद्दल बोलायला आलोय. म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स. लग्नापासून म्युच्युअली असं आपल्यात काहीच घडलं नाहीये ना विक्रांत? मग तू डिवोर्स कुठल्या बेसिसवर मागतोयस? म्हणजे तुला डिवोर्स हवाय पण म्युच्युअली नको? नाही. जसं मला कधी तुझा वेळ मिळाला नाही, तुझं प्रेम मिळालं नाही, तसंच मला तुझ्याकडनं डिवोर्स नको. मोनिका प्लीज, हे सगळं आणखी कॉम्प्लिकेटेड करू नकोस. कॉम्प्लिकेटेड? तू मला विचारलंस की तुला चहा हवाय का, मी सांगितलं नाही. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. डिवोर्स आणि चहा यात फरक असतो. चहा हवाय? त्याची नायरेनी ना विक्रांत. इकडे तू मला विचारतोयस की तू डिवोर्स देशील का, आणि मी तुला विचारते चहा घेशील का. मी मस्करी करत नाहीये मोनिका. मी सुद्धा मस्करी करत नाहीये विक्रांत. ही मस्करी नाहीये, तुझा खेळ सुरू झालाय. ऑफकोर्स, ऍब्सोल्युटली करेक्ट. एक असा खेळ ज्याचं राज्य कायम तुझ्यावर असेल. हे बघ मोनिका, डिवोर्स जर म्युच्युअली झाला तर तुलाही त्रास होणार नाही आणि मलाही. मला त्रास होणार नाहीये? तुला या सगळ्यातनं सुटायचंय ना, म्हणून एवढी धडपड चालली तुझी. हे न कळायत की मूर्ख नाहीये मी विक्रांत. मला माहितीये सगळं. बघ तसं असेल ना तर हो, सुटायचंय मला यातून. टाइम्स चेंज. तुला आठवते काही महिन्यांपूर्वी असंच मी सुद्धा तुला सांगत होते, विक्रांत प्लीज मला या सगळ्यातनं सुटायचंय, विक्रांत प्लीज मला या सगळ्यातनं सुटायचंय. आणि ज्या दिवशी तू मला नोटीस पाठवली होतीस त्याच दिवशी मी तुला सांगितलं होतं की आता मी तुला सोडणार नाहीये. म्हणजे तुझा नकार आहे? येस. मला ना एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की एवढा कॉन्फिडन्स घेऊन तू माझ्यासमोर आलासच कसा? मानसी तुझ्या बाजूने आहे म्हणून का? त्याचा काय संबंध? काय संबंध? ती फितूर झालीये तुला. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आजकाल बरंच काही चालू झालंय. रात्री, अपरात्री. आणि काय आहे ना, हे सगळं डिवोर्स नंतर एन्जॉय नाही करता येणार. म्हणून मला डिवोर्स नको.